आई मच्छीवाली मस्त एकदम जाम स्वस्त मासा इथं तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर इथं या मच्छी फ्राय बघा, पापलेट, कोलबी आणि एकदम रस्सीला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी चालल्यावर गावान हनुमान मंदिर जवळ. त्या गावांची सर्वात मोठी होली इथे असते हनुमान मंदिर जवळ गावान. पूर्ण गाव इथं होली साजरा करायला येतात. आमची प्रियांशी आणि आईने घेतले पूजा करत. बघा कशी हळदी कुंकू करत घेतले प्रियांशी. मस्त आईने पापड्या आणि पुरणपोळ्या देवाला ठेवल्या होलीला. तसाच मग मी आणि बायको आम्ही दोघांनी पाया पडून घेतला. मग नारळ तिथे होलीला ठेवून दिला. आई बोलत होती मधी टाक देवाला, मधी टाक होलीमध्ये मधी टाक. पण तेवढा मध्ये जाणार नव्हता म्हणून मध्ये टाकायचा प्रयत्न केला. मध्ये जातो का पाया पडून झाल्यावर घेतला फॅमिली फोटो काढायला. मनूला बोलू आमचा मस्तपैकी चांगला फोटो काढ. त्याने व्हिडिओ पण चालू ठेवलेली होती. मग फोटो पण मस्त चांगला काढला त्याने. आमच्या कोण गावांचा जागृत देवस्थान आहे हा हनुमान मंदिर. सगळ्यात पॉवरफुल असा देव आहे हा आमचा. तसाच मग इथं पाया पडून निघालो राहुलच्या इथं होलीला. तिथं पाया पडायला आम्ही पोचायच्या पहिल्याच राहुलने होली पेटवली होती. मग पाया पडून घेतला आम्ही पण पुढं जाऊन. ही आमची बनीस खास. तो राहुल काला, तू काला दिसत पका. राहुलला काला करून आकाश झाली लावला मला रंग. कलर लावून झाल्यावर आम्ही गेलो फोटो काढायला. होली जवळ फोटो काढत असताना जाम चटक बसला आम्हाला. हॅपी दिवाळी. उंड्या एन्जॉयमेंट करू आम्ही पक्का भारी. धुलीवंदन धमाके मस्तपैकी एन्जॉय शेतावर. तुम्ही चॅनलवरती राहा आपल्या, मस्त मजा करू शेतावरची. चला मग आता एकदम मी स्टॉप करतो. चला बाय. ना सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. आता मस्त कलर लावणे चालू झालेला. सकाळी झाकले उठल्यावर कलर लावले. आता चालल्यावर मटण आणायला, मटण मुंडी. चलो मग तुम्ही राहा चॅनलवरती, मजा करू सगळे. आता जमा करू सगळा सामान, मग जाऊ शेतावर पार्टी करायला. चलो मी आल्या गावान मुंडी घ्यायला. बघा कशी मुंडी भारी, मस्त मोठी मोठी मुंडी मस्त. बघा कोंबडीवाला आमचा खास आम्हाला कोंबड्या देतं. आता 2 किलो घेतले कोंबडी. तिशा मुंडी घेतली. आता जाऊ घरा, तिशा शेतावर जाऊ. बघा आमची आई मच्छीवाली मस्त एकदम जाम स्वस्त मासा इथं तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर इथं या मच्छी घ्यायला. कुठं ॲड्रेस आहे आपला? यो जुना पेट्रोल पंप बनवाला. इथं या तुम्ही मच्छी घ्यायला. आनंद हलव्याच्या बाजूला एकदम स्वस्त्यान मच्छी. तुम्ही मच्छी घ्यायला या. एकदम फ्रेश मच्छी आहे. एकदम फ्रेश मच्छी ताजी आणले आज सकाळचे. ही बघ कोलबी बघा कवडी या एकदम ताजी. पापलेट बघा कवडा एकदम ताजा एकदम स्वस्त्यान या. तुम्हाला सगळ्या स्वस्ता भेटल. 200 रुपये पापलेट. यो बा कवडा भारी बाबो. चला मग आता आम्ही जातो शेतावर फ्राय करायला. सगळा एक आयटम घेतले. मजा करू. चला. रुद्रा आणि पिऊ कशी लपल्यात डॅडीला कलर लावासाठी. डॅडीला लाव कलर. कलर लाव डॅडीला. नमस्कार मित्रांनो, आता घरा मला मापाला बघा आमच्या इथं कक्क बाबा बघा कवरा भारी घेतले मॅरिनेट करीत. अजून एक आयटम इथं मॅरिनेट केले. ही बघा मुंडी. वाव चलो
काहीच बघा आमचा शेतावाले आम्ही आता मस्तपैकी भारीवाला शेत बघा कसा हिरवळ. शेतापर्यंत येता येता आम्हाला 20 तोल लागलं. 20 तोल. पोत द्या सगळ्यांना 10-10, 20-20 रुपये देऊन बाबो 500 रुपये संपलं. काय बोलायचं. ही बघा आमची विहीर भरलेली आहे. उड्या मारायला होतं हो ना. उड्या मारू आपण. आता आम्ही इथं घेऊ मस्तपैकी बनवायला आमचा फार्महाऊस बघा मस्त. आमच्या पप्पांनी लावल्यान वाल. हे बघा आमचं शेत आहे सगळा. या शेतानं वाल लावल्यान. आंबं बी बारीक बारीक आंबं आल्यान बघा. बारीक बारीक आंबं. यो आमचा वाल. पप्पांनी वाल लावल्यान मस्त वेगळी शेतानं. ही आपली कोंडी साफ आहे ना. कोंडी साफ करायला लागेल आंघोळ करायला. आमच्या शेतावर बघा एकदम शांत एकदम सगळा एकदम सुमसाम बघा. हे आमचा टाईमपास. वालाच्या शेंगदाणा विंदाणा हे टाईमपास चटरपटर. आणि बाकी चिकन आणि मच्छी घेतली आम्ही चूल लावत. त्या चुलावर काय करू. इकडे बघा आमच्या शेतावर बघा बाबा. हे बघा मलबरी. त्याला बोलतात मलबेरी. शालेन होते तर एकीला आवडाचा पक्का मी तिच्या हाटीत तोडा. काहीच आयटम होती. हे बघ ब्लॅकवाला. तो ब्लॅकवाला घे. ब्लॅकवालाच घ्यायचं. लालवा नाही बघा काय. तो मग 22 कम करतो एक माझ्या हाटी. हे बघ तो माग बघ. गोड मी खातो माझ्या हाटी. तो कट्टा आहे. पकन मलबेऱ्या. आमच्या BMW आलेली आहे शेतावर. ऑफ रायडिंग करायची तिला. ऑफ रायडिंग आज ज्यावेळेस करायची आहे. ऑफ राईड जे पोत मागतात ना तर त्या रस्त्याला ना जागोजागी ते डाणका बिणका असं बांबू लावून. तू काय सांगून ठेवलेलं BMW आल्या त्यावेळेला 500 रुपये घे. आम्ही त्यांना बोललो की आमची एक गाडी आहे तर BMW त्याकडे पक्क पैसे ते तुम्हाला देतील. 10-20 रुपये देत होतो तरी सोडला नाही guys त्यांनी. इथे काय फालतूगिरी. 50 रुपये देत होतो तरी सोडला नाही. हा का. मग ते पप्पाला बोललो त्या पप्पा बोलतो 2000 घे. वा आम्ही त्याला बोललो आमची एक गाडी तर BMW त्याच्याकडनं 500 रुपये घ्या तुम्ही. त्याला सोडू नका बोललो. तो पक्का शेट. आता BMW म्हणजे शेटच आहे ना. जाम डेंजर एकदम. अख्ख्या आमच्या घरापासून ते शेतावर येईपर्यंत पक्क म्हणजे 20 तोल नाका होतं. किती होतं. 22 तोल नाका होतं. पोत द्या बाबा. त्यानंच आमचे पैसे संपलं. घराच्या इथं मी त्यांना 100 दिलं तुला ओला नाही केला पाहिजे. चला तुमचं सगळ्यांना स्वागत आहे या आपल्या कोणगावच्या आमच्या शेतावाल्या फार्म हाऊसवर. हे बघा यो आमचा पूर्ण असं शेत आहे पुरा. ही आमची विहीर. यो आमचा फार्म हाऊस. कवरा भारी बघा फार्म हाऊस. इथं बारीकपणे आम्ही जाम मजा केलेली आहे. आतापर्यंत मजा करत आल्या आम्ही. जो आमचा पाळणा बघा बारीकपणाचा अजून दाखवतो पाळणा बघा. आता थोडासा या झालेला कुठले बाकी विहिरीत आम्ही जाम उड्या मारतो. इथे एक झाड होता. त्या झाडावर डायरेक्ट पाण्याने उड्या तरी बी विहीर भरलेली आहे. उड्या मारू शकतो आम्ही. आणि बघा आमच्या पप्पांनी लावल्यानं वाल दाखवतो तुम्हाला. वाल दाखवतो बोला मी. आंबा बघा काही आंबा बारीक आंबा आल्यान. आता हे पिकल्यावर पक्क भारी होतील. गोड लागतं जाम. कच्चं जाम आंबा लागतं. एवढं बारीक आंबा करून आमच्या पप्पांनी लावून वाल. या वालाना आता किती टाइम लागेल हे करायला. नाही जसं सुकल तसं मग आपण करताय बघ. जो वाल आणि जर वाल आम्ही जे आणल्या ना वाल ते इशत उकरून उकरल्या. यो पूर्ण शेत तो वालांचाच आहे. हे बघा याचं वाल ना. हे कलम केलेला आंबा लावल्यान बघा. लाईनीशी तुम्हाला भेटेल आंबा बघायला. बाकी त्या बांधावी पका काही पण आता तिथे मक्ष जाऊ आपण. सध्या आपण बघूया आपल्या या सिस्टम. बोला मी. तर काय आपल्या शेतावर गारे येतात डायरेक्ट आमच्या शेतपर्यंत गारे येतात. म्हणजे आता रस्ता बी आहे. सोबत जो ट्रॅक्टर जो आमचा पावसाळ्यात भात लावायचा असतं भात खाण्याचा असतं किंवा पेरणी करायची असतं तेव्हा तो चिखल करायला तो आमचा या ट्रॅक्टर. हे बघा आम्ही ते शेतावर मस्त. हा याला सफेद जास्वंदी आहे आईच्या गावात. सफेद जास्वंदी आणि एक रेड लालवाली जास्वंदी. म्हणजे आपल्या इकडं सगळं आहे बघा. ही देखावाची झाड आहे.
पपई बी पिकले बघा पपई बी पिकलेली आहे सगळं आमच्या इथं सगळं ए टू झेड जो नारळ झाड बघा कवरा मोठा गेला तर नारळ येतील पुढच्या वर्षी बाकी जो आहे मलबेरी हे बघ घेतलं चूल बनवायला चाकण्यासाठी चिकन आणि मच्छी फ्रायसाठी चूल बनवून घेतले म्हणून ओके एकदम स्पेशल ओके ना मग मागच्या गेली ना पाहिजे मागच्या अशी उलटी ठीक आहे यो बघा आमचा फार्म हाऊस आता आपण गाणी लावू तुम्ही बघा JBLचा साऊंड लावलेला साधावाला काम नाही आमच्या शेतावर बी JBL लावतो आम्ही फक्त कोणी चोरू नका बस व्हिडिओ बघून हा कोणी व्हिडिओ बघून साऊंड चोरू नका बाकी सगळा ओके आहे आता हे आमचा इथं बसायचा ठिकाणी हो आता याच्यावर ती टाकायची का ती गादी गादी हो ना चला काय मग आता आम्ही करतो सुरुवात चिकन फ्राय करायची मच्छी फ्राय करायची मग तुम्हाला दाखवतो कसा एक सिस्टम चला म्हणून काय चालू केलं आता दूध पेटवतो आपण डाईट खायला चिकन हे बघ कोलबी आणि लाल मासा पापलेट 3 मासं मिक्स आहे ना आणि हे चिकन हे बघ पक्का बा मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना गावठी 2 कोंबरं बापू बनवतो थोडासा ऑइल सोडलं बघ तो इथं बनवलं फ्राय करू खट मस्त थंडा बिड्डा फोर मस्त रेडबुल घे रेडबुल काहीच बघा हे बघ क बनवले भारत क या का चाकणा टाकणार प्रोटीन म्हणा प्रोटीन का प्रोटीन आहे प्रोटीन तेव्हा बॉडी बिल्डरची बॉडी बिल्डरची बघा बॉडी दाखव बायसेप माझी दिसतं का बॉडी हे सगळा मस्त एकदम कांदा बिंदा मूग डाळ अजून शेव अजून सगळा या त्या मिक्स करून चीज टूप पण टाकल्यान सगळा टाकून मस्त बनवलंय ना आम्ही थंडेवाली माणसं आहो ना तुम्ही बोलाल साधा काम नाही आमचा आम्ही थंडच पितो बाकी म्हणून घेतलं बघा चिकन फ्राय करायला बघा चिकन फ्राय वाव काय उकाळ आले सही रा असा ताजा खायला भेटतं बघा आमच्या इकडं एक नंबर तुमचा अंकल बसले अंकल का आरामात ना अंकल आमच्या शेतावर मस्तपैकी पाणी बिणी सोडून सगळा साफबीफ करून सगळा आता मस्त निवांत बसले कसा डाईट बघ संदीप भाऊ यो बघ कसा डाईट तू कवाच ये शेतावर का लावले काय लावले का गोसाली बघा अंकलनी गोसाली लावल्यान तिकडं या साईडला गोसाली लावल्यान चिकनवाल्याने साईड चिकनचं भारी ठेवलंय चालू अंकलचा मस्त शांतपणे एन्जॉयमेंट चला मग म्हणून यांनी घेतले मस्त साफ करीत मजबूत काम चालू एकदम रस्सीला एकदम सॉफ्ट एकदम कडक पण नाही ना एकदम या पण नाही भारी एकदम म्हणून या बरोबर म्हणून मच्छी फ्राय बघा पापलेट कोलबी आणि का वाव आणि लाल मासा हां लसूण पलटी मारत या घ्या चिमटा आता मारता विहिरीन उऱ्या चल म्हणू विहिरीन उऱ्या मार चल
ये कवरा खोलाय खोल आहे का जास्त काय फोकताय अरे तू पण परत अरे 200 किलोची लिफ्ट मरतो तू ये खालते इन्फॉर्मेशन को डर हा बरं अरे एक नंबर बाबू एक नंबर ये इथं पाहिजे आणि इथं थांब विषय कसा माहिती का आरामशीर इथपर्यंत आला म्हणजे ना 10 लोकांना विजय केला भाऊ विषयाला आडे काय विषय गंभीर आहे म्हणून भरायच्या थोडी गंभीर आहे ऐक हा बघा काय फर्स्ट टाइम माणूस एवढा पर्यंत याला लटा गेला ये बेडू कुडी आहे यो हा भरत भाई रस्सी पकडून जा ना पुरं अरे खेच डायरेक्ट नाही पुरणार आहे तू रस्सी पकडून वरती येशील आडवी आहे अरे आडवी आहे उलट्या उड्या मारतात पाण्यात सगळा दिसतोय हे भरत तू थोडा पुढे जा तुझी बॅक कटिंग दाखव यानं भारी येतं बॅक कटिंग बॅक कटिंग हा रस्सी ये ना थोडा वाक पुढे रस्सी घेऊन जा ना अरे रस्सी घेऊन खेच ना याला ने ना अरे खेच त्याला जबरदस्ती ने पुरं हा हा
इथं बघ माचीस मस्तपैकी कुंडीमध्ये पाणी भरून घेतले आम्ही एन्जॉय करत आहे. बघा कसं कुंडीन पाणी मस्त थंडा थंडा चिल्ड पाणी. तिकडे घेतले मच्छी फ्राय करत. आमचा पप्पा बी आलेला शेतावर. पप्पा आमचा डब्बा उचलून व्यायाम करतं. लाईक करू नका, शेअर जास्त करा आणि कमेंट करा. हाय. बाबाने सगळ्या झाडांना पाणी द्यायला घेतलं. सगळ्या झाडांना हे बघा पाणी दिलेलं आहे इथं. केळींचे झाडे पाणी सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. पपईचं झाड लावलेलं आहे. तो केला कुठं दाखवलेला तुम्ही? हा यो इथं केला आहे बघा. या गाईज इथे बघा तुम्ही केली आलेली आहे तिथं. कुठं ही बघा केली. हे बघा या केलेला पण बारीक बारीक केले आलेले आहेत आणि त्याला सपोर्ट दिलेला आहे. नाहीतर ते एका साईडला झुकतात. असा काठीचा यो सपोर्ट दिलेला असतो. याला कवा को बोलल्या तर पाहिलं. हे बघा इथं मस्तपैकी इथं आयला हे बघा केली कसं. आणि इथे राहुलने सगळी झाडं तोडायला घेतलेली आहेत. सुकलेली झाडं असतील. आता ही झाडं आपल्याला जाळण्यासाठी कामाला येतील. तो मी त्याबद्दल काही बोललो नव्हतं. आता मी त्याबद्दल काही बोललो नव्हतं. हो ही इथं पण आहेत गाईज. हे बघा केवढे केली आलेले आहेत बघा. हे बघा ती बघितली ती दाखवली. यांना आता किती टाइम लागतील व्हायला? ही गाईज आपली सर्व शेत जमीन आहे. बऱ्याच ठिकाणी शेती लावलेली आहे. तिथं आपले वालाच्या शेंगा लावलेल्या आहेत. या पूर्ण बरेचसे म्हणजे झालेल्याच आहेत पूर्ण. आणि जे समोर दिसतात आपल्याला जे तिथे घोसाले लावलेले आहेत. गावठी घोसाले. आणि त्याच्या आंब्याचे झाडं आणि दुसरे आता लावलेले झाडं तर आपण बघितले केळणी वगैरे पपई वगैरे. आणि तो आपला समोर फार्म हाऊस आहे जिथं गाड्या लावलेल्या आहेत. तिथं रिक्षा पण डायरेक्ट आपल्या फार्म हाऊसपर्यंत येते. तर तुम्हाला कसा वाटला हा सुंदर देखावा एक कमेंट करा प्लीज. अशी शेतजमीन शक्यतो कुठे बघायला भेटतच नाही आता. भरपूर दिवसांनी अशा ठिकाणी आल्यानंतर खूप चांगलं वाटतं. आणि समोर बघतील तर या आंब्याचं झाड आंबे पण लागलेले आहेत. अजून भरपूर छोटे आहेत ते. त्यांना टाइम लागेल जरा मोठे व्हायसाठी. लांब लांबपर्यंत शेत जमीन आहे. आमची पार्टी झालेली आहे. मस्तपैकी एन्जॉय केली आम्ही. पक्का
फुल झारं तोडून घेतल्या आणि तिथं सावल्या आहेत त्यांना त्या झारं तोडून घेतल्या म्हणून आमच्या आईने घेतले मस्तपैकी सगळा समेट केलं सब आपले चटई बिटे सगळा एकदम हे करून घे. चला आमचा झालेला प्रोग्राम मस्त एन्जॉय. चला गायज मी आता इथंच एंड करतो. तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. चला बाय.